बरोबर नाहीये तुम्ही जे काय करताय ते. चूक काय माझी एकटीची नव्हती, पण तरी पण तुम्ही माझ्या एकटी बरोबरच असं क्रूरपणे वागताय. काय एवढी मोठी शिक्षा देताय आणि कधीपर्यंत ही शिक्षा देणार आहात तुम्ही? मी फक्त म्हटलं त्यांना की तुम्ही लहान खोलीमध्ये शिफ्ट व्हा, त्यांच्यासाठी ती बरोबर आहे, आपल्यासाठी ती बरोबर नाहीये ना. प्रत्येक वेळेला काय मीच ऍडजस्ट करायचं, म्हणजे सून आली आहे म्हणून सासूनच ऍडजस्ट करायचं. मी जेव्हा सून म्हणून इथं आली त्यावेळेला पण मी दुसऱ्यांचंच ऐकलं, आणि आता मी सासू झाले तरी पण मला दुसऱ्यांसाठीच ऍडजस्ट करायला लागणार आहे. का 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 मी नाही, मला मोठी खोली हवी आहे. हे बघ रोहन, आमच्या गरजा आता कमी झालेल्या आहेत. आमचं सामान सुद्धा कमी झालेलं आहे. त्या छोट्या खोलीमध्ये आम्ही सुखानं आमचं सामान ठेवू शकतो. आपण कसं राहणार आम्ही तिघ जण? कशी जरा शांत व्हा प्लीज. तीन जण काय लहान मुलांसारखं भांडताय तुम्ही? हे बघा, मला तुमची काळजी कळते, पण मी आणि अधिरा छोट्या खोलीमध्ये ऍडजस्ट करू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. हो की नाही अधिरा? या ऍब्सोल्युटली फाईन. बघा, ही मुलं इतकी लहान आहेत पण इतकी समजूतदार आहेत, पण तुम्ही समजून घेत नाही आहात. जा बाळांनो, व्हा तुम्ही शिफ्ट छोट्या रूम मध्ये जा. चालणार नाही, आणि तसं झालं तर मी हॉलमध्ये झोपेन. तुझी आई आणि सुष्मिता छोट्या रूम मध्ये ऍडजस्ट करतील. अरे पण तुम्ही नवीन जोडपं आहात, तुम्ही मोठ्या खोलीमध्ये शिफ्ट व्हायला हवं. तुम्हाला प्रशस्त रूम मिळायलाच हवी. मी कोणाचीही दादागिरी सहन करून घेणार नाही. हो बाबा, पण असं भांडण करून मोठी खोली घेणं नाही पटणार मला. रादर अधिराला पण नाही पटणार. एक्झॅक्टली. अरे इथं भांडायचा काय संबंध आहे? अरे हे असंच होत राहणार. हे बघ रोहन, तुला माझी शपथ आहे, अहो बाबा, शब्द काय देताय तुम्ही? तुम्ही मोठ्या रूम मध्ये शिफ्ट व्हायचं. दॅट्स फायनल. आहो, आदिरा मॅम आहेत का? तुमची AC आली आहे, इथे ठेवा. रोहन, जरा बघ. हो, मी चेक कर. अरे आला पण. अरे वा, AC आलाय का? सर याच्यावर साईन करा ना. आला फायनली AC तुझा अधिरा. फायनली. थँक्यू. वेलकम. रो, अरे पण एक प्रॉब्लेम झालाय. मी हा AC आपल्या छोट्या रूमसाठी मागवला होता 1 टनाचा, आणि आता जर आपण मोठ्या रूममध्ये शिफ्ट होणार असू तर ॲटलिस्ट 1.5 किंवा 2 टनाचा तरी AC लागणार ना. अधिरा, ते करायचं तेव्हा करू, पण सध्या हा AC तुमच्या रूम मध्ये लावून घ्या. ओके बाबा, उद्याच इन्स्टॉल करणाऱ्या माणसांना बोलून घेते. रोहन, तुम्ही लगेच तुमचं सामान त्या मोठ्या रूम मध्ये शिफ्ट करून घ्या. हो बाबा, मी आहे रूम मध्ये. ये तू पण अधिरा. घेतलं. हे असं वागतात माझ्या बरोबर. असं बोलायचं असतं का? ही बोलण्याची पद्धत. मी काय बोलू आता आई? जाऊ दे आता, सोड सोड, जाऊ दे. तुम्ही घ्या ती मोठी खोली घ्या, आम्ही छोट्या खोलीत राहू. तो AC आणलाय ना, तो छोट्या खोलीमध्ये लावून टाक. छोट्या खोलीसाठीच आणलाय ना, आणि मग तू मोठ्या खोलीसाठी मोठ्या ACची ऑर्डर दे. मी दुसरा AC बुक करते. आता आपण AC बद्दल डिस्कस नको करूया. ओके, वी विल मॅनेज. ओके आई? समरच्या रूम मध्ये आणि हे काय दुधात जायफळ नाही ना घातलंस? नाही नाही, अजिबातच नाही. इनफॅक्ट मी हे बनवलं पण नाहीये, ते निकिताताईंनी बनवलंय. मी फक्त घेऊन चालले. अगं हो हो हो, मी मजा केली तुझी. काय तू जरा टेन्शन मध्ये दिसलीस ना, म्हणून जरा तुझा मूड लाईट करावा म्हणून आपलं. स्वानंदी, किती गुणी आहेस ग तू. हे बघ, आमच्या अर्पिताचं बोलणं मनावर घेऊ नकोस. हं, सिरियसली घेऊ नकोस तिला. ती काय समरच्या बाबतीत जरा जास्त प्रोटेक्टिव्ह आहे. समजू शकते मी. हेच 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 म्हणते मी तिला. बघ बघ जरा, स्वानंदी किती समजूतदार आहे. पण तुलाही कुठेतरी वाईट वाटतच असेल ना ग. जाऊ दे, काय आहे, आपण राजवाड्यांच्या सुना आहोत ना, आणि राजवाड्यांच्या सुनांना शापच आहे हा. असं का बोलताय तुम्ही? मग काय बोलू, माझी मुलं
लहान असताना 3 मुलं पदरात टाकून माझे असा नवरा गमावलाय ग मी. आता तूच बघ ना, तुझं लग्न ठरल्यापासून म्हणजे राजवाड्यांच्या घरात लग्न ठरल्यापासून तुझ्यावर संकटच येत आहेत सारखी. इतकंच काय तर ऐन लग्नाच्या दिवशी तुझ्या आईमुळे तुझी मान खाली गेली. लग्नात जे काही झालं त्याचा खरंच पश्चाताप आहे. नाही, त्यांना काय पश्चाताप वाटून घ्यायची गरजच नाहीये. अगं त्यांचा दोषच नाहीये मी तर म्हणते. आता एवढ्या मोठ्या राजवाडे फॅमिलीत त्यांच्या मुलीची सोयरीक होते म्हणजे किती प्रेशर असेल त्या बाईवर, किती दडपण असेल. आय कॅन अंडरस्टँड. पण इथल्या लोकांचं काय करायचं? इथल्या लोकांनी जो त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतलाय ना, बट यू डोंट वरी, आय एम विथ यू. उदो नुसता उदो चाललाय त्या स्वानंदीचा. अंशू, काय होतंय तुला? मनस्ताप होतोय मला. ही जी काही वेळ आली आहे ना आपल्यावर, त्याचा मनस्ताप होतोय. तू शांत हो आधी. हे बघ अंशू, तू हे जे काही पैशाचं प्रकरण केलंयस ना, ते मम्माने सांभाळून घेतलं म्हणून नशीब. आणि चिडचिड करून काही होणार नाही. तू शांत हो बरं आधी. ताई तू मलाच शांत व्हायला सांगा. ठीक आहे, मी शांत होतो. तुम्ही शांत व्हा, मग हे घर शांत होईल. मग आहे ना, समरदादा आणि स्वानंदीला मुलं होतील, ते या घरात दंगा करतील, त्यांचा आवाज वाढेल, आपला आवाज नाहीसा होईल. मग आपण शांतपणे घराबाहेर जाऊ, शांतपणे जगू आणि शांतपणे भीक मागू. मग लोक पण आपल्याला शांतपणे म्हणतील, बिचारांसोबत वाईट झालं, घरातून हाकलून दिलं यांना. शांत. अंशू, तुला तरी कळतंय का तू काय बोलतोयस ते? मला कळतंय, पण तुला आणि मॉमला कळत नाहीये. म्हणजे समरदादा आणि स्वानंदीचं लग्न झालं, गोंधळ, पूजा, विधी सगळं झालं, तरी आपण तिला घराबाहेर काढू शकलो नाहीये. कधी काढणार आहोत आपण त्यांना बाहेर? आणि तिला जर घराबाहेर नाही काढलं ना, कन्फर्म ती आपल्याला घराबाहेर काढणार. असं काही होणार नाहीये. ताई तुला काय जातंय म्हणायला? मी आणि मॉम, आमचं काय? आम्हालाच भीक मागावी लागणार आहे ना नंतर. हे बघ, हे असे वेड्यासारखे विचार करणं आहे ना, तू आधी बंद कर. मुळात आहे ना, स्वानंदी आपला थ्रेट नाहीये. काय? हो. अरे मम्मा म्हणत होती स्वानंदी आणि समरदादामध्ये इतके वाद आहेत की ती दोघं एकमेकांचं तोंड देखील बघत नाहीयेत. मग जवळीक साधणं तर लांबची गोष्ट आहे, त्यांच्यातलं हे अंतर कधीच कमी होणार नाही. पण हे जरी खरं मानलं तरी आपण हातावर हात धरून बघत राहायचं का? नाही, त्यांच्यातलं हे अंतर कधीच कमी होणार नाही याची दक्षता घ्यायची.